अंतिम टप्पा आजपासून सुरू होतोय आणि इगतपुरी पासून ते आमणे पर्यंतचा जो 76 किलोमीटरचा प्रवास आहे तो अगदी सुसाट होणार आहे। मी सध्या आमणे परिसरामध्ये आहे आणि इथला हा समृद्धी एक्सप्रेस हायवे बनून पूर्णपणे तयार झालेला आहे। 12 वाजता हा वाहतुकीसाठी खुला होणार आहे, पण त्यापूर्वी हा रस्ता नेमका कसा तयार करण्यात आलेला आहे आणि किती सुसज्ज आहे, सुसाट आहे, किती भव्य दिव्य आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत आणि आपल्या प्रेक्षकांना TV9 मराठीच्या पहिली जी दृश्य आहे ती आपण या ठिकाणी दाखवतोय। 4 पदरी लेन आहे आणि दोन्ही बाजूची जी वाहतूक आहे ती सुरू होणार आहे। आपण पाहतोय बघा या ठिकाणी नाशिक जे आहे ते इगतपुरी पासून केवळ 2 किलोमीटरच्या अंतरावर दाखवण्यात आलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठे मोठे बोगदे जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी जवळपास 11 किलोमीटरचा जो बोगदा आहे तो इगतपुरी ते ठाण्याच्या दरम्यान आहे आणि त्यामुळे हा देशातला सगळ्यात मोठा बोगदा सुद्धा मानला जातोय। समृद्धी एक्सप्रेस हायवे कशा पद्धतीने तयार झालेला आहे त्याची ही पहिली दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय आणि हिंदी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा अखेरचा 76 किलोमीटर लांबीचा जो टप्पा इगतपुरी ते आमणे म्हणजे जो ठाणे जिल्ह्यात येतो तो आजपासून वाहतुकीसाठी खुला होतोय।